दत्तात्रय गवळी यांची भाजप नाशिक जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड। भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय गवळी यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येते। गवळी हे 1980 सालापासून सामाजिक, राजकीय व सेवाभावी क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सदैव समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे। त्यांच्या अथक कार्यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिक, शेतकरी व तरुण वर्गामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे। कोरोना काळात त्यांनी गोरगरिबांना दिलासा मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले। यात अन्नधान्य वितरण, आरोग्य साहित्याचे वाटप तसेच गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यास त्यांनी पुढाकार घेतला होता। या काळातील त्यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते। गवळी यांच्या निवडीमुळे जिल्हा भाजपला आर्थिकदृष्ट्या सक्षम नेतृत्व लाभणार असून त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा फायदा संघटनाला होणार आहे। पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून भविष्यातील कार्यात गवळी यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय। दत्तात्रय साधू गवळी, मुक्काम पोस्ट नायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी 1980च्या दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली एक शेतकरी चळवळ उभी राहिली। त्या चळवळीत जवळजवळ 10 वर्ष पूर्णवेळपणे काम केलं आणि त्याचा परिपाक म्हणून सिन्नर तालुक्यातील राजकीय नेते माजी आमदार नानासाहेब गडाख, एन.एम. आव्हाड, तुकारामजी दिगोळे यांच्या नेतृत्वाखाली 1991 साली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मला संचालक पदासाठी उमेदवारी दिली। त्या पॅनलमध्ये मी यशस्वीपणे विजयी झालो। या सर्व घडामोडीत भाजपाचा कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर नव्हता। शेतकरी संघटना आंदोलन चळवळीत शरद जोशी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावित झाले होते। बीजेपीचं कामकाज चांगल्या गतीने चालू होतं। बीजेपीची आपण समाविष्ट व्हावा हा विचार मनाने घोळत होता। 1995 साली नाशिक जिल्हा दूध संघाची निवडणूक लागली। त्या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून जिल्हा आर्थिक दुर्बल मतदारसंघातून विजयी झालो। तदनंतर 1999 साली मी जिल्हा दूध संघाच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांचा चेअरमन पदाच्या निवडणुकीत पराभव करून यशस्वीपणे मी वाटचाल केली। या वाटचालीत मला महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री तुकारामजी दिगोळे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग लागला। तदनंतर मतमतांतर होतच असतात। अशा परिस्थितीत 2014 साली सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते माणिकरावजी कोकाटे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि माझी भारतीय जनता पक्षाची जवळीक वाढली। त्या अनुषंगाने अनेक चढ उतार झाले, परंतु मी मात्र भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी निगडीत राहिलो। तदनंतर पुढे बरेच राजकीय घडामोडी झाल्या। योगायोगाने 2025 साली महायुती महाराष्ट्रात निर्माण झाली। भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार गट यांची युती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे वाटचाल करायला लागली आणि माझे सन्मित्र माणिकरावजी कोकाटे यांना अजितदादा गटाला सिन्नर तालुक्याची विधानसभेची जागा सुटली आणि मला जे अपेक्षित होतं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी पूर्णपणे झोकून देऊन माननीय माणिकरावजी कोकाटे यांच्या प्रचारात अग्रभागी राहून विजयश्री संपादन करण्यात माझा महत्त्वपूर्ण एक सहभाग राहिला। याचा मला मनस्वी आनंद आहे। असं करीत पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला वागणूक देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला अनुसरून 4 दिवसापूर्वी जी नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी घोषित झाली, त्या कार्यकारिणीत मला कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। यात जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्छाव, माजी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक विजय साने, नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते यांनी महत्त्वपूर्ण माझ्या कामाची दखल घेतली। त्यात नाशिकच्या महानगरपालिका क्षेत्रातील अध्यक्ष सुनील भाऊ केदार, पागवे साहेब, बडगुजर, सुनील भाऊ बाबूळ अनेक नेत्यांनी या कार्यकारिणीच्या संदर्भात लक्ष देऊन मला कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। प्रथम राष्ट्र
नंतर पक्ष आणि शेवट स्वतः, हे जे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे ते मी चांगल्या रीतीने अंमलबजावणी करी आणि पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेला पक्षाचे जे शासनाचे जे ध्येय धोरण आहेत, काही गोरगरीब जनतेला, दीनदुबळ्या जनतेला लाभ मिळवून देण्याचं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे जे स्वप्न आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री धडाडीचं नेतृत्व नामदार देवाभाऊ फडणवीस यांनी जो महाराष्ट्र विकासाचा संकल्प केला, त्या संकल्पनेला संपूर्णपणे साथ देत राहू. जिल्ह्यातील सर्व जुने जाणते नेते मंडळीचा आदर राखून मी पक्षाचे कामकाज करीत राहील. या सर्व वाटचालीत सर्व नेत्यांचा, सर्व कार्यकर्त्यांचा मी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.